राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा भूकंप होण्याची स्थिती निर्माण झाली आहे। ठाकरे शिवसेनेचे तब्बल 6 खासदार जे आहेत ते मशाल सोडून जे आहेत ते धनुष्यबाण हाती घेणार असल्याची चर्चा आहे। आणि मी आता त्यामध्ये 6 पैकी जे आहेत ते हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आहेत आणि त्याच नागेश पाटील यांच्या आष्टीकर यांच्या हदगाव या गावामध्ये आहे। मी हदगाव गावातील हा मुख्य चौक आहे आणि मुख्य चौकामध्ये हे सर्व जमलेले जे आहे ते हदगाव शहरातील सर्वसामान्य नागरिक आहेत। काही पक्षाचेही कार्यकर्ते आहेत। आपण सुरुवात या कार्यकर्त्यांकडून करूया। खरं तर नागेश पाटील आष्टीकर हे जे ते ठाकरे शिवसेनेची शिवसेना सोडून कुठेतरी शिंदे शिवसेनेमध्ये प्रवास करणार असल्याची चर्चा आहे। तुम्हाला काय म्हणायचं? काय तिथं निधी भेटत नसेल, काही पक्षाकडून काही असेल अडचण, काय सांगता येते त्याच्या काय जाणं योग्य की अयोग्य? काय ते तालुक्याच्या दृष्टीनं काही निधी आणत असतील तर चांगली गोष्ट आहे। तालुक्यासाठी काही करत असतील तर चांगली गोष्ट आहे, त्याच्यात काय अडचण आहे? काय बदललेलं काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? आपण बोलू इकडे बोला. काय वाटतं? आम्हाला आष्टीकर जे आहेत ते खासदार आहेत हिंगोली लोकसभेचे, ते आता धनुष्यबाण हातामध्ये घेणार असल्याची चर्चा आहे। तुम्हाला काय म्हणायचं? सर मला काय म्हणायचं की नाही का यापूर्वी नाही का आष्टीकर साहेबांनी बऱ्याच वेळेस TV9ला नाही का मुलाखत दिलेली आहे। ज्यावेळेस जायचं त्यांनी सांगितलं फक्त नाही का टायगर ऑपरेशन जे चालू आहे ही चर्चा आहे। ज्यावेळेस जायचं त्यावेळेस नाही का तुम्हाला सुद्धा सांगणार आहेत ते। प्रत्यक्षात दिल्लीमध्ये गेलेले आहेत ते, त्यांचे फोन स्विच ऑफ आहेत, मग ते मीडियाच्या समोर का नाही येत? नाही नाही आता त्याबद्दल त्यांना विचारू शकता, कारण आम्ही तर नाही का साधारण नाही का मतदार आहोत, बरोबर आहे। मतदार म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे? नाही माझं तर असं मत आहे सध्या त्यांनी ठाकरे साहेबांसोबत आहेत, राहायच पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। ठाकरे साहेबांसोबतच का राहायला पाहिजे? नाही ना कसं आहे ठाकरे साहेबांमुळे त्यांनी काही एक टर्म आमदार झालेत, परत नाही का एक टर्म नाही का खासदार झालेत, आणि काही ना काहीतरी होत राहते। आणि राजकारणामध्ये कसं ह्या घडामोडी नाही का होणारच आहेत आणि चर्चा होणारच आहे। आणि मीडियावाल्याला बार बार त्यांनी सांगितलेलं आहे की नाही का तुम्हाला ज्यावेळेस मी जाईल त्यावेळेस नाही का सगळ्यात अगोदर नाही का तुम्हाला सांगतील ते तुमच्या समोर येऊन। बरं, त्यांनी जर निर्णय घेतला त्या निर्णयाचं स्वागत तुम्ही करणार आहेत का? सर्वसामान्य शिवसैनिक असतील मग हदगावकर असतील, बिलकुल बिलकुल काही हरकत नाही। साहेबाचा निर्णय अंतिम निर्णय राहील। तुम्ही असंही म्हणता की मग त्यांनी ठाकरे साहेबांसोबतच राहायला पाहिजे, साहेबाचा निर्णय अंतिम राहील, नेमकं तुम्हाला म्हणायचं काय? नाही तुम्हीच नाही का तसा प्रश्न विचारला आणि त्याबद्दल नाही का तसं बोलतोय मी। तुम्हाला काय म्हणायचं? आमचे नागेश पाटील आमच्या हिंगोली मतदारसंघातले खासदार आहेत। त्यांना खरोखरच जर विकास करायचा असेल, त्यांना जे म्हणजे निर्णय घेतील ते योग्यच आहे। विकास जर होत असेल तर जायला हरकत नाही, आम्ही त्यांच्या पाठीशी आहे। मी बजरंग भरकट माजी शहर प्रमुख उभाटा गटाचा, हातगाव शहराचा शहर प्रमुख। नाही पण जर तुम्ही म्हणता विकासासाठी जायला पाहिजे तर मग का विकासासाठी याच्या अगोदर विकास नाही झाला का दुसरा मुद्दा आहे कुठला? नाही दुसरा मुद्दा काहीच नाही, पण कसं आहे विकासच नाही। हातगाव तालुक्यात ज्या वेळेस किंवा बी सत्ता आली त्यात इथला आमदार येते सत्ता दुसरीकडली येते, इथला खासदार येते सत्ता दुसरीकडली येते, कधी काँग्रेसची सत्ता येते तर आमदार शिवसेनेचा राहते। याच्यामुळं आमचा हातगाव तालुका मागासलेला आहे, विकासापासून वंचित आहे समजा। हां मग आता आष्टीकर साहेब कुठं जावं वाटतं तुम्हाला? आष्टीकर साहेबांनी जे निर्णय घेतला ते आम्ही मान्य करू। तुम्हाला काय वाटतं? काय सांगाल? खरं तर ठाकरे शिवसेनेकडून खासदार झालेले आहेत नागेश पाटील आष्टीकर, मात्र कुठेतरी ते आता ऑपरेशन टायगर सुरू चर्चा होती, मात्र त्या ऑपरेशन टायगर कुठेतरी सक्सेस होणार आहे। आता तुम्हाला काय म्हणायचं याच्यावर? नागेश पाटलाला या मतदारसंघातल्या जनतेनं भरपूर असं मतदान देऊन भाजप शिवसेनेच्या विरोधात त्याला निवडून आणलं। खरं पाहिलं तर हे अल्पसंख्याक बहुजन समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणं आहे। जर लोकाला निवडून द्यायचं असलं तर बाबूराव कदमलाच मतदान करत होते। आज यांनी जनतेसोबत गद्दारी करून जनतेसोबत पाठीत खंजीर खुपसून स्वतःच्या स्वार्थापोटी स्वतःच्या खडगी भरण्यासाठी म्हणून हे जात आहेत, बाकी दुसरं काय नाही। मोदीला जर द्यायचं असलं तर या हिंगोली मतदारसंघामध्ये मोदीची लाट होती त्यावेळेसच खासदारला देत होते, परंतु मोदीच्या लाटेच्या विरोधात आणि शिंदे गटाच्या विरोधात नागेश पाटलाला लोकांनी भरपूर मतदान दिलं। त्या अल्पसंख्याक समाजानं आजपर्यंत शिवसेनेला मतदान केलं नव्हतं। हिंगोली मतदारसंघात पहिल्या वेळेसच या मुस्लिम समाजानं अल्पसंख्याक मागासवर्गीयानं भरपूर असं मतदान देऊन नागेश पाटील जर जात असेल तर त्यांचा बदला येणाऱ्या काळामध्ये जनता घेतल्याशिवाय राहणार नाही। येणाऱ्या काळामध्ये त्यांना भुईवर जमिनीवरच यावं लागणार आहे आणि लोकांसमोर यावं लागणार आहे आणि जनता त्यांची वाट आणि त्यांची दशा दाखवून देईल। मात्र हा निर्णय 2-2.5 वर्ष झाले, 2.5 ठाकरे शिवसेनेसोबत ते नेहमी म्हणायचे की असं काही होणार नाही, मात्र कुठेतरी ते रात्रीपासून नॉट रिचेबल आहेत, दिल्लीमध्ये आहेत आणि आता ते वेगळा गट स्थापन करणार आहेत आणि त्या 6 मध्ये नागेश पाटील आष्टीकरही आहेत। तुम्ही म्हणता की अल्पसंख्याकांचा जो आहे तो त्यांनी विश्वासघात केला, तो विश्वासघात कसा केला?
कारण अल्पसंख्याकांना जे मतदान दिलं यावेळेस भरपूर असं आत्तापर्यंत शिवसेना गटाला मुसलमानानं कधीच मतदान दिलं नव्हतं. हिंगोली मतदारसंघात पहिल्या वेळेसच अल्पसंख्याक बहुजन समाजानं वन साईड मतदान दिलं. नसता शिंदे गटाचे बाबुराव कोळीकर खासदार झाले असते. अल्पसंख्याक बहुजनानं एकखट्ट्या मतदान दिल्यामुळे ते खासदार झालेत आणि खासदार असताना त्यांनी लोकांसमोर हे पाठीत खंजीर खुपसणं म्हणजे धोकादायक आहे जनतेसाठी आणि लोकशाहीसाठी हे हिताचे नाही. कारण येणाऱ्या काळामध्ये या देशातली लोकशाही संपते की काय असं वाटायला लागलेलं आहे. काही हदगावकरांचं म्हणणं आहे की ते विकासाच्या मुद्द्यावरती तिकडे चालले. विकासाच्या मुद्द्याला जर त्याला जायचं असतं तर जनता भाजपला निवडून दिलं असतं ना, मोदीच्या खासदाराला निवडून दिलं असतं. यायला स्वतःच्या विकासाचं पडलेलं आहे, जनतेच्या विकासाचं काहीच पडलेलं नाही. राहिले 2-3 वर्ष त्याच्यामध्ये पैसा कसा कमावता येईल या उद्देशानं ते चाललेले आहेत. आपण बघतो की हे हदगावकरांच्या प्रतिक्रिया आहेत. अजून आपल्यासोबत काही हदगावकर आहेत. मामा, काय सांगाल, कुठून आलात? पाथर्ड. आपल्या हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर जे आहेत ते आता धनुष्यबाण हाती घेणार असल्याची चर्चा आहे आणि घेतली असा अंदाज आहे. ते आता विकास कामासाठी चाललो म्हणाल किंवा जातील समजा असं त्याचं काय सांगावं त्याचं. मग आता ते निवडून दिलं आपण आता जायचं राहायचं त्याची मर्जी ती. हां, तुम्ही निवडून दिलं म्हणता, मग ते निवडून देते वेळेस तुम्ही तर मतदान वेगळ्या पक्षाला केलं होतं. नाही वेगळ्या पक्षाला मतदान केलं नाही आम्ही. हे इकडे युती होती ठाकरे गटामध्ये, आता ते सोडून चालले. तर आता त्याचं काही कारण असेल त्याला काय आपण म्हणणार. तुमचा आता विचार बदलणार का? विचार बदलायचा आता त्याचं काय. आता आपण मतदान दिलं ना त्याला. तुम्ही आता मतदार आहेत ना इथले? हो, मतदार इथं लिहाव, पण आपण त्याला मतदान दिलं. आता जायचं त्याचं की राहायचं त्याच्या मनानं आहे. आपण मतदान देऊन मोकळं झालेलं आहो ना. आता पुढच्या याला पाहायचं मला काय करायचं ती. पण आताच तर आपण त्याला बोलून काला वाईट व्हायचं असं आहे ना. आता त्याची मर्जी, जातील राहतील. हो, आता विकास कामासाठी चाललो म्हणाले ते, किंवा आपल्याला काही माहित नाही समजा ते. काही हदगावकर असंही म्हणतात की ते हदगावचा विकास नव्हे, लोकसभेचा विकास नव्हे तर स्वतःचा विकास करण्यासाठी चालले, असंही लोकांचं म्हणणं आहे. आता स्वतःसाठीच उभं राहिलेत ना माणसं. हा, स्वतःसाठी एवढाले रुपये खर्चून उभं राहिलेत, कासाठी उभं राहिली ती. त्याला स्वतःच करायला लागेल ना. हा, विकास कोण करणार स्वतःचा केल्यावर? विकासच त्याच्यातून विकास होईल ना. ते करत विकासच त्याच्यातून होईल ना. हा, आता मी जर उभं राहिलो समजा ग्रामपंचायतला पाथर्डला, तर ते मग काही निवड जनतेलाच वाटायसाठी उभं राहणार का मी. हे काय करायला लागते ते करायला लागते. आता सेवा करायला जनतेची. आता काय करतील त्याच्या मनानं करतील. मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यांना खासदार केलं असंही बोलले आहे. तर उद्धव ठाकरेला साथ सोडणं चुकीचं असल्याच्या अशाही प्रतिक्रिया दिल्या आहेत. तुम्हाला काय म्हणायचं मतदार म्हणून? आता मतदार म्हणून आम्ही काय म्हणालो, आम्ही मतदान दिलं ते दिलंच. आता ती काय, आता त्यानं काय करायचं त्याची मर्जी. तुम्हाला काय वाटतं? म्हणजे आता आष्टीकर, नागेश पाटील आष्टीकर जे आहेत ते ठाकरे शिवसेनेची साथ सोडून शिंदेच्या शिवसेनेत जाणार आहेत, धनुष्यबाण हातामध्ये घेणार आहेत अशी चर्चा आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला काय बोलायचं नाही. आपण बघतोय की हे सर्व जे आहेत ते हदगावकर होते आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते सर्व हदगावकरांनी दिल्या आहेत. काही जण म्हणतात की नागेश पाटील आष्टीकर जे आहेत ते हे स्वतःचा विकास करण्यासाठी गेलेले आहेत. अल्पसंख्याकांचं म्हणणं आहे की आम्ही 2024च्या लोकसभेमध्ये जे आहेत ते याच हदगाव विधानसभेचे आत्ता आमदार असलेले बाबुराव कोळीकर 2024ला जे आहेत ते लोकसभेसाठी महायुतीकडून उभे होते. मात्र कुठेतरी आम्ही त्यांना डावलून जे आहेत ते नागेश पाटील आष्टीकर यांना मतदान केलं होतं. मात्र आता नागेश पाटील आष्टीकर पुन्हा महायुतीला जर जॉईन होत असतील तर अल्पसंख्याकाचा जो आहे तो घात करत असल्याची प्रतिक्रिया या सर्व हदगावातील काही अल्पसंख्याक पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्यांनी दिलेली आहे. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हदगाव, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.